बंद ठेवण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमधल्या मोशी इथल्या कचरा डेपोत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बचावकार्य 29 तासांनंतरही युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्यापही 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून NDRF, अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरू आहे. NDRFच्या पथकानं श्वान पथक स्पीकरच्या माध्यमातून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल आणि जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केलं. तर ही घटना नैसर्गिक आपत्ती असल्याचं पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी